पुणे जिल्ह्यातील शिरूर शहर आणि परिसरात गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारी घटनांनी चांगलेच डोके वर काढले असून यामुळे स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचं आणि चिंतेचं वातावरण पसरलं आहे। शिरूर पोलीस ठाण्याच्या आवारातच 2 गटांमध्ये झालेल्या राड्याची घटना ताजी असतानाच आता पुन्हा एकदा शहरात चोरीचा धाडसी प्रयत्न झाल्याचे उघडकीस आले आहे। या सलग घडणाऱ्या घटनांमुळे तालुक्यातील कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय। शिरूर शहरातील एका मुख्य भागात असलेल्या दुकानाला अज्ञात चोरट्याने आपले लक्ष केले। रात्रीच्या शांततेचा फायदा घेत या चोरट्याने दुकानाचे शटर फोडण्याचा प्रयत्न केला। विशेष म्हणजे चोरी करताना कोणालाही संशय येऊ नये आणि आपली हालचाल कोणालाही दिसू नये यासाठी चोरट्याने अत्यंत शिताफीने दुकानासमोर एक मोठा बोर्ड आडवा लावून घेतला होता। या बोर्डच्या आडोशाने तो आपले काम फत्ते करण्याचा प्रयत्न करत होता। मात्र चोरट्याची ही सर्व नक्कल आणि चोरीचा प्रयत्न परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाला। या फुटेजमध्ये चोरटा कशा प्रकारे शटरची झटापट करत आहे आणि स्वतःला लपवण्याचा प्रयत्न करत आहे हे स्पष्टपणे दिसून येत आहे। जरी चोरीचा हा प्रयत्न पूर्णपणे यशस्वी झाला नसला तरी भर वस्तीत अशा प्रकारे चोरीचे धाडस होत असल्याने व्यापाऱ्यांमध्ये चिंतेचं वातावरण आहे। शिरूर हे एक महत्त्वाचे व्यापारी केंद्र असून येथे मोठी बाजारपेठ आहे। मात्र गेल्या काही दिवसांपासून सातत्याने घडणाऱ्या चोरीच्या घटना, हाणामारी आणि वाढती गुन्हेगारी यामुळे व्यापाऱ्यांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे। रात्रीच्या वेळी पोलिसांची गस्त वाढवावी अशी मागणी आता जोर धरू लागली आहे। जर पोलीस ठाण्यातच गुन्हेगार राडा घालत असतील तर सामान्य नागरिकांच्या मालमत्तेचे संरक्षण कोण करणार असा संतप्त सवाल नागरिक विचारत आहेत। या चोरीच्या प्रयत्नानंतर शिरूर पोलिसांनी घटनास्थळी पाहणी केली असून सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतले आहे। या फुटेजच्या आधारे संशयित आरोपीचा शोध घेण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू आहे। पोलिसांनी नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले असून कोणताही संशयास्पद हालचाली दिसल्यास तातडीने पोलिसांशी संपर्क साधण्यास सांगितले आहे। एकूणच शिरूरमध्ये घडलेल्या या स्थितीमुळे पोलीस प्रशासनावर मोठा दबाव निर्माण झाला आहे। या गुन्हेगारांना जेरबंद करून पोलीस पुन्हा एकदा आपला वचक निर्माण करणार का याकडे संपूर्ण शिरूर तालुक्याचे लक्ष लागले आहे। शगुफ्ता शेख, लोकमत.com, पुणे।